नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. अमित शहांनी बंद दाराआडचे धंदे सोडावेत. हिंमत असेल तर समोर या. अब्दाली नावाचा बाजार बुडगा शिवसेना संपवण्याची भाषा करतो. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अब्दाली असा उल्लेख. मालवणमध्ये शिवजयंतीपर्यंत शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. कराडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेनं संघटना चालवतात. मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यासाठी दिल्लीमध्ये उंबरे झिजवतात. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंचा पलटवार. पुतळा वाऱ्यानं पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. किती बेशरमपणा कराल. मालवण पुतळा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. महाविकास आघाडीची जागांपासंदर्भात आज महत्वाची बैठक. सलग 2 दिवस मवियाच्या बैठका. मागील आठवड्यामध्ये मविया नेत्यांकडून 288 जागांचा आढावा. परंपरेनुसार दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार. दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार. उद्धव ठाकरे यांची माहिती. भाजप हिंदुत्व आडून थैतेआड करत आहे. ते संघाला मान्य आहे का? ठाकरेंचा संघ प्रमुख मोहन भागवतांना सवाल. तर संघानं पोचलेल्या रोपट्याला गुलाबी अळी आली. ठाकरेंचा अजितदादांना टोला. मराठ्यांचं आंदोलन हाताळण्याच्या भानगडीमध्ये पडाल तर राजकीय एन्काउंटर होईल. मनोज जरांगेंचा थेट अमित शहांना इशारा. मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झालेत. अमित शहांवरील टीकेवर प्रवीण दरेकरांचं उत्तर. महाराष्ट्र म्हणजे माझं कुटुंबच. मी कुटुंब वत्सल आहेच. अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेला ठाकरेंचं उत्तर. पाटणमधील कार्यक्रमात 32 गावातील 1000 लोकांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये हजारो लोकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. पक्षाला काय दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादांना घेतलं. भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य. मंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार. जगताप यांची प्रतिक्रिया. भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार आम्हाला घालवायचं आहे. मवियाच्या नेतृत्वात आम्ही भक्कम सरकार देणार. पृथ्वीराज चव्हाण यांची महायुती सरकारवर टीका. सरकारमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाजपचा युनिफॉर्म घातलाय. नागपूरमधील सभेमध्ये सुनील केदार यांची टीका. भाजपचा युनिफॉर्म घालणाऱ्यांना सरकार आल्यावर सॅल्यूट मारायला लावू. केदार यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा. आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत अनेकांना संशय. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मारून टाकण्यासाठी सुपाऱ्या दिल्या. आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं. हे सत्य बाहेर आलं पाहिजे. नितेश राणेंची प्रतिक्रिया. आरोपी गोळीबार करतो मग पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली होती का असं विरोधक म्हणाले असते. विरोधक दोन्ही बाजूनं बोलतात. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट. गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा. पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप. जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार साम दाम दंडभेद हे सर्व वापरण्याचा प्रयत्न करणार. लोकसभेनंतर सरकार घाबरलंय. आता पाहिजे ते द्यायला तयार आहे. जयंत पाटलांचा माहितीवर निशाणा. ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण. आशिष जयस्वाल यांचा आरोप. संवेदनशील वक्तव्य करण्याआधी संयम पाळावा. सर्व गोष्टींचा विचार करूनच बोललं पाहिजे. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. आनंद दिघेंना मारलं. शिरसाट यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये वैमानिकाकडून नियम सांगत टेक ऑफ करण्यास नकार. उदय सामंतांना विमानातून उतरून रस्ते प्रवास करण्याची वेळ. शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पोलिसांकडे तक्रार. रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर त्यात 50% शेण भरलेलं दिसेल. त्यामुळेच ते बालिशपणे बोलतात. जाती अहंकार भरलेल्या व्यक्तीनं अजितदादांवर बोलू नये. अमोल मिटकरींची रोहित पवारांवर टीका. पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या. विमानतळाचं उद्घाटन होतंय त्यामुळे काहींना पोटदुखी. मवियाच्या आंदोलनावर फडणवीसांचा निशाणा. 6 किंवा 10 तारखेला निवडणुकांच्या तारखा आणि 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा माझा अंदाज. शरद पवारांचं वक्तव्य. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार. पवारांची माहिती. अमित ठाकरेंसाठी भांडूप मतदारसंघ सेफ. मनसेच्या बैठकीमध्ये पक्ष निरीक्षकांचा अहवाल. तर माहीम आणि मागाठाणेचीही चाचपणी सुरू. सूत्रांची माहिती. खासदार बजरंग सोनवणेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. मतदान प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचं प्रकरण. सोनवणे यांच्या विरोधातील याचिकेला उत्तर देण्यासाठी नोटीस.
अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध. अहेरीचा जागा काँग्रेसला द्या. भाग्यश्री आत्राम दमदार उमेदवार नाहीत. एक जागा हातची जाईल, वडेट्टीवार यांचा दावा. इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेमध्ये शरद पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी. पितृपक्षानंतर जागावाटपाची चर्चा होईल. चर्चेनंतर बऱ्याचशा गोष्टी फायनल होतील. जयंत पाटलांची माहिती. सोलापूर मध्यच्या जागेवर माकपचे नरसय्या आडम आक्रमक. सोलापूर मध्यची जागा सोडण्याचं सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केलं होतं. कोणत्याही स्थितीमध्ये उभा राहणार आणि जिंकून येणार, आडम मास्तरांची आक्रमक भूमिका. भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर जरांगेंच्या भेटीला. चिखलीकरांनी जरांगेंच्या तब्येतीची केली विचारपूस. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचं ऑनलाईन उद्घाटन. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारही कार्यक्रमाला उपस्थित. वर्ध्यात तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार जाहीर. बच्चू कडू यांच्याकडून आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा. नंदुरबारमध्ये भाजपला मोठा झटका. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावितांचा भाजपला रामराम. राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सुरुवात. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे इच्छुक. शेवगावमधील बोधेगाव इथे संकल्प विजयाचा मेळावा घेत केलं शक्तीप्रदर्शन. जळगावमधल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसेंकडून बॅनरबाजी. शरद पवारांचं नेतृत्व हेच खरे पालकत्व, अशा आशयाचे बॅनर मतदारसंघात झळकले. अहमदनगरमध्ये श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये जितूभाऊची एंट्री. ना आजी ना माजी, यंदा जितूभाऊच मारणार बाजी. शहरामध्ये झळकलेले बॅनर ठरले चर्चेचा विषय. जितूभाऊ कोण म्हणून नागरिक संभ्रमात. देगलूर बिलोलीसाठी काँग्रेसमधून गोविंद हानवटे इच्छुक. गोविंद हानवटे यांचा इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे अर्ज. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश अंतापूरकर देगलूर बिलोलीचे माजी आमदार. पक्षाने सांगितल्यास विधानसभा आणि लोकसभाही लढवेल. नेतृत्व जे निर्णय घेईल तो मान्य. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य. साताऱ्याच्या कराडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. उबाठाच्या इंद्रजित गुजर यांचं मिशन विधानसभा असे बॅनर. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे काँग्रेसचे विद्यमान आमदार. चंद्रपूर जिल्ह्यामधील कोरपनाचे तहसीलदार प्रकाश भटकर निलंबित. कढोली खुर्द इथल्या अवैध सरपंच निवड भोवली. धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानींना देण्याचा डाव. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून अदानींचा महाराष्ट्र करण्याचा घाट. संजय राऊतांचा आरोप. ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार. ठाकरे गटाला या आठवड्यामध्ये परवानगी मिळणार. सूत्रांची माहिती. अर्ज न केल्यानं शिंदेंचा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होण्याची. नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्याला आर्थिक दबावाचा सामना करावा लागतोय. सुधारित प्रशासकीय मान्यता मागणाऱ्या प्रस्तावावर वित्त विभागाचं उत्तर. नाशिकमध्ये धनगर आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक. आज नाशिक मुंबई महामार्ग रोखण्यात येणार, तर नरहरी झिरवाळ सुद्धा धरणं आंदोलन करणार. बीडच्या वडमणीमधील देवगावमध्ये धनगर समाजाच्या वतीनं साखळी उपोषण. एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोलेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका जाहीर करावी. नरेंद्र पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा 1999 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर. पुढील 10 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती मान्यता देण्याची शक्यता. 5 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विरासते बंजारा वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करणार. मोदींच्या जाहीर सभेचंही आयोजन. ठाकरे गटाच्या वतीनं धुळ्यामध्ये महिला मेळाव्याचं आयोजन. मुस्लिम महिलांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश. मुंबई पुणे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांकडून प्रवाशांची लूट. सण उत्सवात भाडे वाढणार असल्याची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे 1500 हेक्टरवरील पिकांना फटका. कापूस, मिरची, केळी आणि सोयाबीन पिकांचं सर्वाधिक नुकसान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांची मोफत गॅस सिलेंडरची प्रतीक्षा कायम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 लाखपेक्षा जास्त महिला पात्र ठरल्या. जळगावमध्ये गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मातंग समाजाचा मेळावा. मेळाव्याला जिल्हाभरातून मातंग समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. धुळे शहरालगत रस्त्याची दुरवस्था. वाहन चालकांची तारांबळ. लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये पावसामुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचं आयोजन. परतवाडा शहरामध्ये राणेंची बाईक रॅली.
अजित पवार गटाची पुढील आठवड्यामध्ये गोंदिया आणि वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जनसन्मान यात्रा. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. बारामती तालुक्यामधील कारहाटी, मोडवे गावांमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन. सोलापूरमध्ये भाजपा आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे उपोषण स्थळावरून देशमुखांचा काढता पाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडच्या धोत्रा गावात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासमोर गोंधळ आणि मारहाण. गोंधळ आणि मारहाणीचं कारण अस्पष्ट. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण. 20 पेक्षा जास्त सेवेकरींकडून दागिन्यांची स्वच्छता. हे दागिने नवरात्र उत्सव काळामध्ये अंबाबाईला परिधान केले जाणार. सोलापूरमध्ये मागील 6 दिवसांपासून कोळी समाजाचं आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव. घोषणाबाजीनंतर देशमुखांना काढता पाय घ्यावा लागला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीमध्ये पार पडला महायज्ञ सोहळा. कवठे महांकाळच्या देशिंगमध्ये चंद्रहार पाटलांकडून महायज्ञ सोहळ्याचं आयोजन. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे साताऱ्यामधल्या कास पठारावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल. फुलं मोठ्या प्रमाणात बहरल्यानं कास पठाराला पर्यटकांची पसंती. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम. मंदिरातील विठ्ठल सभागृह, 4 खांबी, 16 खांबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. 4 तासांच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साह्यानं बॉयलरचा पुलर हटवला. वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्यानं वाहन चालकांना दिलासा. सांगलीच्या म्हैसाळमध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू प्रकरणी प्रत्येक 5 लाखांची मदत जाहीर. पालकमंत्री सुरेश खाडे यांची घोषणा. तर या प्रकरणी चौकशीची खाडेंची मागणी. ठाण्याच्या शहापूरमधील जुन्या कसारा घाटामध्ये दरी कोसळताना बचावली बस. आंबा पॉइंट जवळील रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे घसरली बस. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या येवल्यामधल्या अंदरसूल दुकानफोडीमधील 2 संशयितांना अटक. चोरीला गेलेला 2,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. फर्निचर दुकानाचा शटर तोडून केली होती चोरी. चंद्रपूर जिल्ह्यामधील कोरपनाचे तहसीलदार प्रकाश भटकर निलंबित. कढोली खुर्द इथल्या अवैध सरपंच निवड भोवली. खासदार विशाल पाटलांच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीमध्ये संपन्न. 131 गावातील सभासद उपस्थित. नांदेडच्या नेरली गावामध्ये दूषित पाण्यामुळे जवळपास 700 नागरिकांना त्रास. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकाचं निलंबन. महाराष्ट्राला नव्या संकल्पांसह मोठ्या लक्ष्याची गरज. पुण्यामध्ये लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे शहराची क्षमताही वाढली पाहिजे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बदल्यांसाठी उद्यापर्यंत मुदत. निवडणूक संबंधित बदल्यांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयुक्तांनी राज्य सरकारला खडसावलं. सुजाता सौनिक, रश्मी शुक्लांना बदल्यांसंदर्भात उद्या अहवाल सादर करण्याचे निर्देश. तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन शपथबद्ध. चेन्नईमधल्या राजभवनामध्ये व्ही सेंथल बालाजींसह 4 मंत्र्यांचा शपथविधी संपन्न. दिल्ली सरकारकडून कोविड-19च्या काळामध्ये मृत्युमुखी पडलेल्या 5 कोरोना योद्ध्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडचणीत वाढ. निवडणूक रोखेसंदर्भात सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशमधील सपा खासदार अफजल अन्सारींविरोधात एफआयआर. ऋषी मुनींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं कारवाई. गाझीपूर पोलिसांकडून तक्रार दाखल. अमर भारत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला आज 43 वर्ष पूर्ण. यंदाच्या नवरात्रोत्सवात शिवमस्तक जटाधरन निवासिनी श्री पंचगंगा मातेच्या मूर्तीची स्थापना.